श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्वार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर. नाना अवतार धरितसे, भक्तजन तारणार्थ. अक्कलकोटी श्री दत्त, यती रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी, गताध्यायाचे अंती. बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी. आनंदपोटी नचमावे, त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्री जवळी. बाळाप्पाचे मानसी, तेव्हा चिंता पडली अशी. ऐशा गर्दीत आपणासी, दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन, आज करू नये भोजन. बाळाप्पाचे तन मन, स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सानिध्य पातले. आजानबाहू सुहास्यवदन, श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळाप्पाने धावून, दृढ चरण धरिले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. क्षणैक मी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिलन सागरी, जैसे तरंग जला भितरी. तैसे बाळाप्पा ते अवसरी, स्वामी चरण दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळाप्पा तैसा, दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती, श्रीचरणाची सोडिली मिठी. ब्रह्मानंद ते माये पोटी, स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी, पडले होते भूतळी. उठून या काय केली, लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन, दिले त्यांनी प्रेमे करून. बाळाप्पावरचे प्रेम, ऐशा कृतीने दाविले. धन्यता मानुनी मनी, बाळाप्पा निघाले तेथून. परितयांचे श्रीचरणी, चित्त गुंतले अखंड. त्यासवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर. स्वयंपाक करुनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळाप्पा दर्शन करुनी, आले बिराडी परतून. जहागीरदारे नैवेद्य काढून, बाळाप्पा हाती भिजला. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी, बाळाप्पा जेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान, विदित एक झाले. या समय श्री समर्थ, असती नृप मंदिरात. राजाज्ञे वाचुनी तेथ, प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकुनी वर्तमान, बाळाप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यापर्ण, आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले, सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून, षटकर्मा ते आचरून. घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य. माध्यानी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी, श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी, जावे भिक्षे कारणे. मागून या माधू करी, मग यावे बिराडावरी. जे मिळेल भाजी भाकरी, त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान. ऐसा करावे करून, अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करून, सेवे करी बहुत जन. त्यात सुंदरबाई म्हणून, मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी, इच्छा बाळाप्पाची अंतरी. सुंदराबाईची या करी, अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी, बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी, करीत जावे आनंदे. बाळाप्पा मनी आनंदला, म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरुसेवेचा लाभ झाला, झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी, बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तेयसी. गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात, भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेचे थेत, अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पानी पाहून, नाना युक्ती योजून. मोडून टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य, बाळाप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येती चित्ती, अरण्यातही वस्ती करीती. परी तेथेही पूजा आरती, नेमे करीत बाळाप्पा. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती, पाहून संतोषी स्वामी प्रती. दृढ भाव करुणी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसा लोटला काही दिवस, बाळाप्पाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी. बेंबी मधून या रक्त, वाहा तसे दिवस रात्र. तया दुःखे विव्हळ होत, म्हणती कैसे करावे. भोग भोगेला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ, बाळापाशी यावे मरण. विष दिले कानोल्यातून,
पडले आज बाहेर, स्वामी कृपेने आजवरी, गुप्त राहिले होते उदरी. सदृष्ट सेवा त्याची करी, व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी, बाळाप्पा करी चाकरी. तयाचे अंतरी परी, स्वामी मैन झाले. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करूने, मग यावे परतोने. स्वामी सेवे कारणे, हे पाहुणे एके दिवशी. बाई विनवी समर्थांसी, आपण सांगून बाळापासी. शंकर पूजनी वर्जावे, तैशी आज्ञा तयाप्रती. एके दिनी समर्थ करीती, परी बाळापाची चित्ती. विश्वास काही पटेना, बाईच्या आग्रहावरून. समर्थ दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण. विनोद केला निश्चय, पूजा करणे उचित. न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित. प्रश्न पाहता बाळाप्पा, एक चिठ्ठी तयातून उचलून. पाहता वाचून, न करावेची पूजन. ते माझी लिहिलेसे, तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त, चोळाप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात, श्रीपाद भट्ट जाणिले. स्वामी पुढे भक्तजन, ठेवीती द्रव्याधिक आणून. ती सुंदरबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळाप्पामुळे म्हणती, नुकसान होते आपुले. तेव्हा जोमात शश्वर, उभयंता करीती विचार. बाळाप्पा ते आता दूर, केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी, काय बोलती बाळापासी. दारा पुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. बाळाप्पा बोले वचने, तुमचे अन्न खाऊन करीती तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा, स्वामीजी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी, विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छित बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला, ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसले वर्तमान, बाळाप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्यमने जाणिले. म्हणे जावया आपणासी, समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती, करीतली येती दयाळ. जे केवळ दयाधन, भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघे जण, तयासी शरण सदैव. 12वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.